बुलढाणा माझा न्यूज. बुलढाणा शहरात भीम जयंतीचा जल्लोष, 3 दिवसीय महोत्सवाचा भीममय समारोप. बुलढाणा शहरात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या भीम जयंती उत्सवाचा आज मोठ्या उत्साहात समारोप झाला. एप्रिल 11 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीपासून सुरू झालेला हा त्रिसदस्यीय कार्यक्रम आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिगेला पोहोचला होता. सकाळपासूनच शहरात विविध उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. बुलढाणा शहरात आज एप्रिल 14 रोजी सकाळपासूनच चैतन्याचे वातावरण होते. गांधी भवन येथे सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पारंपरिक पाळणा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी भीम अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. उत्सवाचे औचित्य साधून येथे उपस्थित नागरिकांना लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. जयस्तंभ चौक परिसरात उत्साहाचे वातावरण अधिकच रंगले होते. येथील भीमकन्या ग्रुपच्या रणरागिणींनी भीमगीतांवर बहारदार नृत्य सादर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन केले. त्यांच्या या सादरीकरणाने उपस्थित नागरिकांची मने जिंकली. शहरातील मुख्य चौक असलेल्या जयस्तंभ चौक येथे ढोल ताशांच्या गजरात ढोल पथकाने उपस्थिती दर्शवली. या नादामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. विशेष म्हणजे या संपूर्ण उत्सवात केवळ तरुणच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एकूणच गेल्या 3 दिवसांपासून बुलढाणा शहरात सामाजिक समता आणि उत्साहाचा मेळा पाहायला मिळाला. प्रशासनाच्या वतीनेही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, ज्यामुळे हा उत्सव शांततेत आणि शिस्तीत पार पडला. बुलढाण्यातील या भीममय वातावरणाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. जय भीम, जय शिवराय. आज आपण या बुलढाणा नगरीमध्ये 14 एप्रिल जयंतीचा उत्सव साजरा करत आहोत. या उत्सवानिमित्त आपण विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते. त्या कार्यक्रमामध्ये सर्व कार्यक्रम आपले ऐतिहासिक झालेले आहे. आनंद शिंदे साहेबांचा कार्यक्रम तुम्ही बघितला, त्याच्यानंतर विठ्ठल कागणे सरांचा कार्यक्रम तुम्ही बघितला आणि कालचा धमाका संतोष जोंधळे यांचाही कार्यक्रम तुम्ही बघितला. तर आपले एकदम आनंदात आणि शांततेत सगळे कार्यक्रम पार पडलेले आहेत. आज आपण जयंतीच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. तर आज जी भव्य मिरवणूक निघणार आहे, तर त्या मिरवणुकीमध्ये सर्व शहरवासियांना, सर्व गावातील लोकांना माझा तुम्हाला सर्वांना हात जोडून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सर्वजण जसं सहकार्य तुम्ही आतापर्यंत केलं त्याच पद्धतीचं सहकार्य तुम्ही आज आम्हाला कराल अशी अपेक्षा बाळगतो. आणि तुम्हाला सर्वांना मी या जयंती उत्सवासाठी सर्वांना हा उत्साह साजरा करण्यासाठी आवाहन करतो.